महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। याबाबतच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 जागांपैकी 8 जागांवर शिवसेना लढणार असून 5 जागांवर भाजप तर 2 जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका देखील सुरू झाल्यात। महायुतीमधील जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकतो अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। यामध्ये महायुतीमधील विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेण्यात आलाय। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांचं जिंकून येण्याचं मेरिट पाहूनच तो विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवार कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवारांना द्यायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळणार आहे पाहूयात। अलिबागची जागा शिवसेनेला, पनवेलची जागा भाजपला तर कर्जत शिवसेनेला। उरण आणि पेणची जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे तर श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादीला। महाड आणि दापोली शिवसेनेला तर चिपळूण राष्ट्रवादीला। गुहागरची जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि राजापूर शिवसेनेच्या वाटेला येण्याची शक्यता आहे। कणकवली भाजपला, मालवण शिवसेनेला आणि सावंतवाडी देखील शिवसेनेच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे।